महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण संचलनालय मुंबई प्रस्तुत सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातील भारतीय दंड संहिते अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांबाबत आपण माहिती जाणून घेऊया. भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हे. भारतीय दंडविधानामधील कलम 29 अ मध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची व्याख्या कलम 29 नंतर समाविष्ट करण्यात आलेली आहे. कलम 29 मध्ये दस्तऐवज याची व्याख्या दिलेली आहे. दस्तऐवजाला पर्यायी शब्द म्हणून दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. भारतीय दंडविधान कलम 167 नुकसान पोचविण्याकरिता लोकसेवकाने चुकीचे अभिलेख तयार करणे. यातील महत्त्वाचे घटक. लोकसेवक या नात्याने कोणताही इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करण्याची किंवा त्याचा अनुवाद करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. जी पद्धत चुकीची आहे असे माहीत असताना कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावे असा त्याचा उद्देश असतो किंवा जाणीव असते तर त्यास 3 वर्षपर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतात. भारतीय दंडविधान कलम 172 इलेक्ट्रॉनिक अभिलेख सादर करण्याचा आदेश असलेल्या समन्सची बजावणी टाळण्यासाठी फरारी होणे. यातील महत्त्वाचे घटक. समन्स, नोटीस किंवा आदेश सक्षम अधिकाऱ्यामार्फत किंवा न्यायालयामार्फत असेल. न्यायालयापुढे किंवा सक्षम अधिकाऱ्यापुढे इलेक्ट्रॉनिक अभिलेख सादर करण्यासंदर्भातील आदेश असेल तसेच सदर आरोपी फरार झाला तर त्याला 6 महिन्यापर्यंत साध्या कारावासाची किंवा ₹1000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. उदाहरणार्थ, ए या मॉल मालकास न्यायालयाने त्याच्या मॉलमध्ये घडलेल्या 354 विनयभंगाच्या गुन्ह्यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रीकरण सादर करण्याचा आदेश काढला असता त्याने सदर समन्सची बजावणी टाळण्यासाठी फरारी झाल्यास या कलमाअंतर्गत त्याचेवर कारवाई होऊ शकते. भारतीय दंडविधान कलम 173 इलेक्ट्रॉनिक अभिलेख सादर करण्याचा आदेश असलेल्या समन्सची बजावणी टाळण्यासाठी प्रतिबंध करणे. यातील महत्त्वाचे घटक. न्यायालयामार्फत समन्स, नोटीस किंवा आदेश असेल. इलेक्ट्रॉनिक अभिलेख सादर करण्यासंदर्भातील बजावणीसाठी प्रतिबंध झाला तर 6 महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा ₹1000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. भारतीय दंडविधान कलम 175 कायद्याने बांधील असलेल्या इलेक्ट्रॉनिक अभिलेख सादर करण्यास टाळाटाळ करणे. यातील महत्त्वाचे घटक. इलेक्ट्रॉनिक अभिलेख हजर करण्यास किंवा स्वाधीन करण्यास कायद्याने बांधील असेल ती व्यक्ती. जो कोणी हेतुपूर्वक इलेक्ट्रॉनिक अभिलेख सादर करण्याचे टाळील त्यास 6 महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा ₹1000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. भारतीय दंडविधान कलम 192 खोटा पुरावा तयार करणे. यातील महत्त्वाचे घटक. जो कोणी खोटी नोंद करील किंवा खोटे कथन असलेला दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख करील त्याचा उद्देश सदर इलेक्ट्रॉनिक अभिलेख हा पुरावा म्हणून होणाऱ्या कार्यवाहीत वापरला जावा असा असेल त्यामुळे सदर पुराव्यावरून न्यायिक अधिकाऱ्यास चुकीचे मत बनविणे भाग पडावे. असे असल्यास त्याने खोटा पुरावा तयार केला असे म्हणावे. भारतीय दंडविधान कलम 204
कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख पुरावा म्हणून वापर केला जाऊ नये यासाठी तो नष्ट करणे. यातील महत्त्वाचे घटक: इलेक्ट्रॉनिक अभिलेख दिसेनासा करील किंवा दुर्वाच्य करील. सदरचा दस्त किंवा अभिलेख हजर करणे बंधनकारक आहे. सदरचा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख पुराव्याकामी हजर होऊ नये यासाठी हेतुपूर्वक कृत्य केल्यास 2 वर्षापर्यंत साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. भारतीय दंडविधान कलम 463 बनावटीकरण. महत्वाचे घटक: बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख असणे आवश्यक आहे. 2. सदर कृत्यामागे खालील उद्देश असणे आवश्यक आहे. अ. नुकसान किंवा क्षती पोहोचवणे. ब. एखादा हक्क किंवा किताब मिळविणे. क. एखाद्या व्यक्तीस किंवा मालमत्तेस नुकसान होणे आवश्यक. ड. करारात सामील असावा. ई. फसवणूक होणे आवश्यक आहे. भारतीय दंडविधान कलम 464 खोटा दस्तऐवज तयार करणे. महत्वाचे घटक: 1. एखादा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख अप्रामाणिकपणे संपूर्ण खोटा किंवा काही भाग तयार करेल, त्यावर सही करेल किंवा त्यावर मुद्रांकित करील, निष्पादित करील. 2. विनापरवाना इलेक्ट्रॉनिक अभिलेखात फेरफार करील. 3. एखाद्या व्यक्तीला त्या दस्तऐवजावर सही करण्यास किंवा निष्पादित करण्यास किंवा त्यात फेरफार करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर डिजिटल सही करण्यास अप्रामाणिकपणे भाग पाडेल. भारतीय दंडविधान कलम 466 विशिष्ट इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे बनावटीकरण. यातील महत्वाचे घटक: 1. बनावटीकरण होणे आवश्यक. 2. खालील प्रमाणे विशिष्ट अभिलेखात बनावटीकरण केले जाते. अ. न्यायालयीन कामकाजात दाखल केलेली कागदपत्रे. ब. जन्म मृत्यू रजिस्टर मधील नोंदी. क. लोकसेवकाने तयार केलेले प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज. ड. दावा मोडणे किंवा त्यात बचाव होणे किंवा त्यातील कोणतीही कार्यवाही करणे किंवा न्यायनिर्णयात कबुली देणे किंवा मुखत्यार पत्र. भारतीय दंडविधान कलम 468 ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण. यातील महत्वाचे घटक: 1. दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे बनावटीकरण होणे आवश्यक. 2. फसवणुकीच्या उद्देशाने बनावटीकरण. यास 7 वर्षे कारावास किंवा द्रव्यदंड होईल. 3. फसवणूक विशिष्ट कारवाई करण्यास भाग पाडण्याकरिता अप्रामाणिकपणे एखाद्या व्यक्तीची दिशाभूल करणे. भारतीय दंडविधान कलम 469 लौकिकास बाधा आणण्याकरिता इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे बनावटीकरण. महत्वाचे घटक: 1. बनावटीकरण होणे आवश्यक. 2. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या लौकिकास बाधा येणे आवश्यक. यास 3 वर्ष असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंडाची शिक्षा होईल. बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा वापर. महत्वाचे घटक: 1. बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरा म्हणून वापर करणे. 2. हेतुपुरस्सर असा बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरा म्हणून वापरणे. भारतीय दंडविधान कलम 470 बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्णतः किंवा अंशतः बनावटीकरण केलेला इलेक्ट्रॉनिक अभिलेख.
भारतीय दंडविधान कलम 474 दस्तऐवज बनावट असल्याचे माहीत असताना तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने कब्जात ठेवणे. महत्वाचे घटक: 1. इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनावट असल्याचे माहीत असूनही कब्जात बाळगणे. 2. अप्रामाणिकपणाने खरा म्हणून वापरण्याचा उद्देश असणे. कलम 166 प्रमाणे कार्यालयीन न्यायालयीन कामकाजात अभिलेखामध्ये बनावटीकरण केल्यास 7 वर्षे कारावास किंवा द्रव्यदंड व कलम 467 प्रमाणे केलेल्या वर्णनाचा असल्यास आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय दंडविधान कलम 476 दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचिन्ह किंवा चिन्ह नकली तयार करणे किंवा अशा नकली चिन्हाने अंकित सामग्री कब्जात ठेवणे. महत्वाचे घटक: अ. इलेक्ट्रॉनिक अभिलेख अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही बोधचिन्ह किंवा नकली चिन्ह तयार करणे. ब. कोणतेही नकली बोधचिन्ह किंवा चिन्ह अंकित केलेले आहे अशी कोणतीही सामग्री कब्जात बाळगणे. क. कोणताही दस्तऐवज अधिप्रमाणित असल्याचे भासविण्यासाठी असे बोधचिन्ह किंवा चिन्ह यांचा वापर केला जावा असा उद्देश असेल तर त्यास 7 वर्षपर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल. भारतीय दंडविधान कलम 477 अ. खोटे हिशोब तयार करणे. महत्वाचे घटक: अ. आपखुशीने लुबाडण्याच्या इराद्याने इलेक्ट्रॉनिक अभिलेख नाहीसा करणे, बदलणे, विच्छिन्न करणे. ब. आरोपी हा कारकून, अधिकारी, नोकर असतो अगर त्याप्रमाणे वागत असतो त्यास 7 वर्षे कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल. याप्रमाणे आपण भारतीय दंडसंहितेमध्ये सायबर गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या तरतुदी पाहिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक संपर्क साधनांद्वारे केलेल्या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अर्थात इंडियन एव्हिडन्स ॲक्ट मधील दुरुस्त्यांची माहिती आता आपण करून घेऊया. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम सन 1872 मधील दुरुस्ती. 1. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम मधील व्याख्या कलम 3 मध्ये दस्तऐवज या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक अभिलेख समाविष्ट केलेले आहे. 2. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सन 2013 नुसार नवीन व्याख्या समाविष्ट केलेल्या आहेत. 3. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम सन 1872 मधील कलम 17 मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिलेले कथन कबुलीमध्ये समाविष्ट केलेले आहे. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम सन 1872 कलम 22 अ. इलेक्ट्रॉनिक अभिलेखासंबंधी तोंडी निवेदनं केव्हा संबद्ध असतात हे नमूद केलेले आहे. कलम 34 हिशोबाच्या पुस्तकातील नोंदी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेल्या नोंदीसह केव्हा संबद्ध असतात हे नमूद केलेले आहे. कलम 35 लोकसेवकाने त्याच्या पदाचे कर्तव्य पार पाडताना इलेक्ट्रॉनिक अभिलेख ठेवला असेल त्या देशाच्या कायद्याद्वारे खास विहित केलेले काम करताना अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेली नोंद ही स्वयमेव एक संबद्ध तथ्य असते. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम सन 1872 कलम 39 मोठ्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखापैकी त्या विशिष्ट कामात
त्या कथनाचे स्वरूप व परिणाम व ते कोणत्या परिस्थितीत कथन केले होते याचे संपूर्ण आकलन होण्यासाठी न्यायालयाला जरुरी वाटेल तितक्याच भागाचा पुरावा द्यावा लागेल, अधिक नाही. कलम 47 ज्यावेळी न्यायालयाला डिजिटल सही कोणाची आहे याबाबत मत बनवावयाचे असेल त्यावेळी डिजिटल सहीचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याचे मत हे संबद्ध तथ्य असते. कलम 59 दस्तऐवजांच्या किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखांच्या मजकुराखेरीज सर्व तथ्ये तोंडी पुराव्याने साबित करता येतील. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम सन 1872 कलम 65 इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता. या कलमात सांगितलेल्या अटींची पूर्तता होत असल्यास इलेक्ट्रॉनिक अभिलेख हा दस्तऐवज होईल. पोटकलम 1 नुसार मूळ अभिलेखावरून कॉपी केलेला मजकूर देखील सक्षमतेचा पुरावा ग्राह्य ठरतो. पोटकलम 2 नुसार संगणकाचा नियमित व भरपूर प्रमाणात वापर झालेला असावा. पोटकलम 2 नुसार त्याच मुदतीमध्ये नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात इलेक्ट्रॉनिक अभिलेखात गोळा केलेली माहिती नियमितपणे त्या संगणकाला पुरविली जात होती. पोटकलम 2 नुसार त्या मुदतीमध्ये संगणक व्यवस्थित चालू होता. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कलम 65 पोटकलम 2 इलेक्ट्रॉनिक अभिलेखामध्ये जमा केलेली माहिती ही त्या संगणकामध्ये पुरविलेली आहे आणि ती माहिती नेहमीच्या व्यवहारात आणि प्रकरण चालू असताना पुरविलेली आहे. पोटकलम 3 त्या मुदतीत वापरलेले सर्व संगणक या कलमाच्या प्रयोजनार्थ एकच संगणक म्हणून समजले जातील. पोटकलम 4 इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा मूळ तो कोणत्या भागातून घेतला इत्यादीबाबत संगणक उपकरणासंदर्भात माहितीगार जबाबदार अधिकाऱ्याची सही असल्याचे मानण्यात येईल. पोटकलम 5 योग्य साधनांनी पुरविलेली माहिती संगणकाला पुरविलेली माहिती आहे असे समजण्यात येईल. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कलम 65 पोटकलम 5 अशी माहिती अन्यवेळी दिलेली असली तरी देखील ती माहिती त्या संगणकाने दिलेली आहे असे मानले जाईल. कलम 67 संरक्षित डिजिटल सही वगळता वर्गणीदाराची डिजिटल सही इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर करण्यात आलेली आहे असे जर सांगण्यात आले तर ती वर्गणीदाराची डिजिटल सही आहे हे तथ्य साबित केलेच पाहिजे. कलम 73 डिजिटल सही ही त्या व्यक्तीची आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्या व्यक्तीने अगर दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याने डिजिटल सहीचा दाखला हजर करावा व इतर कोणत्याही व्यक्तीने डिजिटल सही सर्टिफिकेटमधील पब्लिक की म्हणजेच सार्वजनिक चावी वापरून ती त्या व्यक्तीचीच असल्याची खात्री करावी. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कलम 81 इलेक्ट्रॉनिक नमुन्यामधील राजपत्राचे संदर्भात अनुमान. जो अभिलेख मान्यताप्राप्त राजपत्रात आहे अगर कायद्याने असे अभिलेख ठेवण्याचे आदेश आहे अशा प्रकारचा असेल आणि असा अभिलेख कायद्याने मंजूर केलेल्या नमुन्यात असेल आणि तो योग्य ताबा असलेल्या व्यक्तीने हजर केलेले असेल तर तो इलेक्ट्रॉनिक अस्सल आहे असे न्यायालय गृहीत धरेल. कलम 85
इलेक्ट्रॉनिक कराराबाबत गृहीतक पक्षकारांच्या डिजिटल सह्यांचा अंतर्भाव असल्याचे दिसत असेल, असा करार असलेला प्रत्येक इलेक्ट्रॉनिक अभिलेख हा पक्षकारांनी डिजिटल सह्या करून घडवून आणल्याचे न्यायालय गृहीत धरेल. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कलम 85(ब)(1) जोपर्यंत विरुद्ध साबित झालेले नाही तोपर्यंत संरक्षित इलेक्ट्रॉनिक अभिलेखामध्ये बदल झालेला नाही असे न्यायालय गृहीत धरेल. कलम 85(ब)(2)(अ) संरक्षित डिजिटल सह्यांच्या संदर्भात कोणत्याही कार्यवाहीत न्यायालयात विरुद्ध साबित होईपर्यंत वर्गणीदाराने डिजिटल सही केली होती आणि त्यामागे इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर सही करणे आणि तो मान्य करणे हा इरादा होता असे गृहीत धरेल. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कलम 85(ब)(2)(ब) न्यायालय संरक्षित इलेक्ट्रॉनिक अभिलेख अगर संरक्षित डिजिटल सही वगळता या कलमामधील तरतुदी इतर बाबतीत म्हणजे इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या अगर डिजिटल स्वाक्षरीची सत्यता आणि प्रामाणिकता यांचे संदर्भात कोणतेही गृहीत तत्व मान्य करणार नाही. कलम 85(क) डिजिटल सही दाखला जर वर्गणीदाराने मान्य केला असेल आणि जी माहिती वर्गणीदाराची माहिती म्हणून असेल परंतु तिची खात्री केलेली नसेल तर ती माहिती वगळता इतर माहिती त्या संदर्भात विरुद्ध गोष्ट सिद्ध झाली नसेल तर ती खरी असल्याचे न्यायालय गृहीत धरेल. कलम 88(अ) इलेक्ट्रॉनिक संदेशाबाबत न्यायालयाला संदेशातील मजकूर एकरूप असल्याचे गृहीत धरता येईल. मात्र असा संदेश कोणी पाठवला याबाबत न्यायालय काहीही गृहीत धरणार नाही. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कलम 90(अ) जो इलेक्ट्रॉनिक अभिलेख 5 वर्षापूर्वीचा असल्याचे साबित केले जाते असा इलेक्ट्रॉनिक अभिलेख एखाद्या विशिष्ट ताब्यातून हजर करण्यात आला असून त्या विशिष्ट प्रकरणी न्यायालयाला तो ताबा योग्य वाटला तर त्या अभिलेखावरील डिजिटल सही ज्या व्यक्तीची दिसते तिनेच ती अशा प्रकारे केली आहे किंवा तिने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने केली आहे असे न्यायालयाला गृहीत धरता येईल. कलम 131 जे दस्तऐवज दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात असते अगर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदी तिच्या नियंत्रणाखाली असत्या तर अशा नोंदी किंवा दस्तऐवज दाखल करण्यास नकार देण्याचा तिला अधिकार असता तर जोपर्यंत अशी व्यक्ती दस्तऐवज सादर करण्यास संमती देत नाही तोपर्यंत ते हजर करावेत अशी सक्ती करता येणार नाही. अशा प्रकारे आपण सायबर गुन्ह्यासंदर्भात भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील तरतुदींची माहिती घेतलेली आहे.